हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजे आपली शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 1 गणित या घटकातील व्हिडिओ. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत घटक क्रमांक 12 भागाकार 3 अंकी संख्या भागिले 2 अंकी संख्यापर्यंत. आता यामध्ये शाब्दिक उदाहरणे पण आहेत, पण शाब्दिक उदाहरणे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा आपला व्हिडिओ क्रमांक 14 आहे, कारण की जे घटक क्रमांक 10 आणि घटक क्रमांक 11 होता त्यामध्ये दोन दोन स्वाध्याय होते, तर त्याचे आपण दोन सेपरेट व्हिडिओ बनवले आहेत. आता मागील 13 व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी पाहिले नसतील तर त्यांनी प्लेलिस्ट मध्ये जाऊन ते व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा आणि ते टॉपिक समजून घ्या. हा आपला व्हिडिओ क्रमांक 14 आहे. या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थी मित्रांनो भागाकार हा टॉपिक शिकणार आहोत. हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आणि स्कॉलरशिप मध्ये याचा एक वेगळा विचार केला जातो आणि या घटकावर हमखास एक प्रश्न असतो. आता काही मुलांना भागाकार अवघड का जातो, त्यांना पहाडे पाठ नसतात. मग टेन्शन घेऊ नका. मग पहाडे कसे बनवायचे हे सुद्धा ट्रिकने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण भागाकार कसं करायचं, टेबल बनवायची ट्रिक, स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह करणे, भाज्य भाजक भागाकार आणि बाकी हे काय असतात आणि एक्झाम मध्ये आपण कसे गुण मिळवू शकतो व अचूकतेने हे एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. तर चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. मग पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला एक उदाहरण दिले आहे 485 भागिले 3. आता भागाकार म्हणजे नेमकं काय असतं पहा. मी तुम्हाला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आपल्या दैनंदिन जीवनातलं एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला ते भागाकार समजवतो, फास्ट मध्ये समजवतो. पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इथं काही बॉल्सचे एक्झाम्पल घेऊ. समजा माझ्याकडे समजा इथं 3 4 5 6 7 8 9 10 11 12 हे 12 काय आपल्याकडं बॉल्स आहे आणि मला हे 12 बॉल्स 3 विद्यार्थ्यांमध्ये वाटायचे आहे आणि एक समान वाटायचे आहे. मग आपण काय करणार पहा, या विद्यार्थ्याला एक बॉल देणार, याला एक, याला एक, असं वाटत वाटत जर आपण आलो तर तिघांना तिथं समान संख्येमध्ये बॉल मिळणार आहे. म्हणजे पहा, तर विद्यार्थी मित्रांनो एका विद्यार्थीला 4 बॉल मिळणार, एका विद्यार्थ्याला, दुसऱ्या विद्यार्थ्याला 4, तिसऱ्या विद्यार्थीला 4 है ना. आता इंग्लिश मध्ये नंबर लिहिले, तुम्ही समजून घ्या आता. ठीक आहे. तर याचा अर्थ काय आहे, आपल्याकडे असणाऱ्या वस्तूचे आपण एक समान भाग पाडतो किंवा एक समान संख्येमध्ये त्याची आपण विभागणी करतो. यालाच काय म्हणतात, भागाकार म्हणतात है ना. त्याला इंग्लिश मध्ये आपण डिव्हिजन म्हणतो. काय म्हणतो, डिव्हिजन. आणि याचा अर्थ काय झालं पहा, आपल्याकडे टोटल किती बॉल्स होते, 12 म्हणजे 12. किती जणांमध्ये ते आपण वाटले, 3 जणांमध्ये. मग भागिले 3, 12 भागिले 3. मग याचं उत्तर आपल्याला किती मिळालं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे एक एक विद्यार्थ्याला किती किती बॉल्स मिळाले आहे, 4. मग जर 12 ला आपण 3 ने भाग दिलं तर आपल्याला 4 उत्तर मिळणार आहे. म्हणजे 12 भागिले 3 बरोबर 4. किंवा जर आपण याच मध्ये एक विद्यार्थी जर आपण वाढवला आणि 4 विद्यार्थी आपल्याला वाटायचे, म्हणजे एक एक विद्यार्थ्याला किती किती मिळणार आहे, 3 बॉल मिळणार आहे. मग याचा अर्थ जर 12 या संख्येला आपण 4 ने भाग दिलं तर आपल्याला 3 उत्तर मिळणार आहे. मग याला आपण कसं सोडवतो, मग पहा 12 भागिले 3 आहे ना, मग इथं आपण 3 लिहितो. मग इथं आता मोठी संख्या दिलेली आहे, पण मी तुम्हाला एक छोटी संख्या घेऊन समजून सांगतो. मग आता येथे जो हा नंबर असतो ना, याला म्हणतात भाज्य. काय म्हणतात याला, भाज्य. मग 3चा पाडा तुम्हाला यायला पाहिजे, 3चा टेबल तुम्हाला माहित पाहिजे. 3 चोक 12 आणि 12 तून 12 गेले 0, एक 0 दिले तरी चालतं.
इथं हे जे आपल्याला शेवटी जे उत्तर मिळालं ते काय असतं, बाकी. बाकी शून्य आला याचा अर्थ 12 या संख्येला 3ने पूर्णतः भाग जातो. मग 3 हा काय असतो, भाजक असतो. काय असतो हा, भाजक. आणि जो आपला वरती उत्तर असतो ना, तो असतो आपला भागाकार. म्हणजे आपला मेन हा उत्तर असतो. मग पहा, 12 बॉल्स जर मी 3 विद्यार्थ्यांमध्ये जर वाटले तर एकेकाला 4-4 बॉल मिळणार. आणि जर 12 बॉल जर मी 4 विद्यार्थ्यांमध्ये वाटले तर एकेकाला 3-3 बॉल मिळणार आहे. म्हणजे हा आपला मेन उत्तर आहे, भागाकार. मग लक्षात ठेवा, हे ज्या संख्येला आपण भाग देतो ते भाज्य असतो. ज्या संख्येने आपण भाग देतो तो भाजक असतो. जो वरती आपला उत्तर येतो ना, संख्या वरती जी संख्या ते भागाकार. आणि जे बाकी इथं खाली नंबर आला त्याला आपण बाकी म्हणणार आहे. याला बाकी, बाकी शून्य. मग नेहमी शून्य बाकी राहील याची आपल्याला आपण नाही सांगू शकत. बाकी 1 पण असू शकते, 2 पण असू शकते. ठीक आहे. मग आता यामध्ये तुम्हाला पाढे व्यवस्थित यायला पाहिजे. 10 पर्यंत तरी किमान तुम्हाला पाढे यायला पाहिजे. आता पुढचे पाढे जे टेबल कसे बनवायचे तुम्हाला मी पुढे सांगतो व्हिडिओमध्ये ट्रिकच्या साहाय्याने. मग तुम्ही ते ट्रिक लक्षात ठेवा. मग आता पहा, काही महत्वाचे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे यामध्ये. आता इथं 485 ला जर 3 ने भाग दिलं तर पहा, 3 1 3 म्हणजे मोठी संख्या आहे. याच्यातला पहिला अंक काय इकडचा, डाव्या बाजूचा 4. मग इथं 3 1 3 घेतला आपण. मग इथं 4 मधून 3 गेले 1, वरून काय आलं पहा 8. आता पहा, 3 ने भाग द्या परत 18ला. 3 सक 18. त्यानंतर 18तून 18 गेले 0, वरून आला 5. 3 1 3. बाकी किती उरली 2. आता 2 3च्या टेप पाड्यामध्ये येत नाही, मग पुढे आपण भाग देणार नाही आता. मग याचा अर्थ काय पहा, व्यवस्थित लक्ष द्या आता, की आपला जो भाज्य असतो ना, भाज्य, तो कोणाची इक्वल असतो, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग आपल्याला एक फॉर्म्युलाच मिळतो तिथं, है ना. मग पहा काय फॉर्म्युला आहे तो आपला, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हा आपला काय आहे, एक फॉर्म्युला आहे. ठीक आहे, सूत्र आहे. पुढे लक्षात ठेवा, गुणाकार व भागाकार या परस्परांच्या विरुद्ध क्रिया आहे. जसे बेरीज आणि वजाबाकी एकमेकांची विरुद्ध क्रिया आहे, त्याचप्रमाणे गुणाकार व भागाकार हे एकमेकांची काय विरुद्ध क्रिया आहे. आता पुढे काय सांगितलं पहा आपल्याला इथं, 15 गुणिले 3 बरोबर 45. मग याचाच अर्थ काय आहे, या दोन नंबरचा, या दोन संख्यांचा गुणाकार 45 आहे. मग मोठी संख्या आपल्याला हे काय म्हटलं, गुणाकार. जर 45ला आपण 3 ने भाग दिलं तर उत्तर 15 मिळणार. 45ला जर 3 ने भाग दिलं तर उत्तर 15 मिळणार. आणि 45ला जर 15 ने भाग दिलं तर उत्तर 3 मिळणार. असे दोन भागाकार मिळतात आपल्याला. मग एका गुणाकारच्या उदाहरणापासून आपण दोन भागाकारचे उदाहरण बनवू शकतो. पुढे पहा, भागाकार क्रियेत उरणारी बाकी ही नेहमी भाजकापेक्षा लहान असते. मग पहा, समजा मी इथं घेतलं 13 आणि त्याला मी 2 ने भाग देतो, बेसक 12 आणि किती उरले तर 1. म्हणजे जी बाकी उरते ना ते नेहमी भाजकापेक्षा लहान असते. भाजकापेक्षा लहान असते. इथं जर 5 आला म्हणजे भाजक जर 5 असेल तर आपलं बाकी 4 3 2 1 0 असू शकतो. पुढं, शून्य या संख्येला कोणत्याही शून्येतर संख्येने भाग दिला असता किंवा भागले असता येणारा भागाकार काय असतो, शून्य असतो. म्हणजे आपण इथं शून्य घेतलं आणि त्याला कोणत्या पण संख्येने आपण भाग दिला तर इथं भागाकार काय नाही, आपला शून्यच येणार आहे. कोणत्याही संख्येला जर 1 ने भागले असता येणारा भागाकार तीच संख्या असते. गुणाकार मध्ये आपण बोललो होतो ना, कोणत्याही संख्येला जर आपण 1 ने गुणलं तर आपल्याला गुणाकार तीच संख्या मिळते. तसंच भागाकारचा काय नियम आहे, की कुठल्याही संख्येला जर आपण, समजा मी इथं घेतो 12 आणि इथं जर घेतलं 1 ने जर भाग दिला तर भागाकार मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, 12च मिळणार आहे. 12 1 12 0. मग काय म्हणले तिथं, कोणत्याही संख्येला 1 ने भाग दिला असता येणारा भागाकार हा काय असतं, तीच संख्या असते. कोणत्याही संख्येला 0 या संख्येने भागता येत नाही.
याचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या. समजा इथं आपण कुठलाही नंबर घ्या, मी इथं 5 घेतो आणि इथं घेतलं मी 0. मग 0 जर आपण भाग दिले तर 0 एका 0, बरं 5 उरले, परत 5 उरले, 0 एका 0 घ्या किंवा 0 सक 0 घ्या, 0 9 0 घ्या, काही घ्या, म्हणजे याला काय आपल्याला उत्तर मिळणार नाही. म्हणजे कुठल्याही संख्येला शून्याने जर आपण भाग दिलं, कुठल्याही संख्येला जर आपण शून्याने भाग दिलं, याला भाग देता येत नाही, याला सोल्युशनच नाही, या संख्येला भागच जात नाही, लक्षात ठेवा. आणि भागाकार चटकन करता यावा यासाठी 2 ते 30 पर्यंतचे पाढे पाठ करणे उपयोगी पडते. मग ज्या विद्यार्थ्यांना जर टेबल म्हणजे पाढ येत नसेल तर त्यांनी 30 पर्यंत व्यवस्थित पाठ करा, किमान 20 पर्यंत तरी करा. आणि तेवढं जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही कमीत कमी 10 पर्यंत तरी पाढे पाठ करा. मग 11 12 पुढचे कसे पाढे बनवायचे मी तुम्हाला पुढे सांगतो. आता चला यावरची दिलेले आपण आता उदाहरणे पाहूया. मग पहिला उदाहरण पाहू आपण स्वाध्यायामधला नमुना प्रश्नाचा. एका संख्येला 7ने भागले असता भागाकार 92 येतो व बाकी 3 उरते, तर ती संख्या कोणती? आता इथं 3 संख्या आले पहा, 7 92 आणि 3. ते काय म्हणतात पहा आपल्याला, एका संख्येला 7ने भागले म्हणजे 7 हा काय झाला भाजक, 7ने भाग द्यायचंय, भागाकार किती येतो वरती 92 उत्तर येतो आणि बाकी किती उरते 3, तर इथली ती संख्या कोणती आहे? मग आपल्याला हा सूत्र पाठच पाहिजे, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग आता आपल्याला भाज्यच माहित करायचंय ना, मग भाजक आणि भागाकार यांचा गुणाकार करा. भाजक किती आहे 7 गुणिले भागाकार किती आहे 92 अधिक 3. मग 92 ला जर 7ने आपण गुणलं, म्हणजे हे कंसामध्ये आहे ना, ब्रॅकेटमध्ये आहे, म्हणजे ते आधी करून सोडवायचं आपण. मग 92 गुणिले 7 644 अधिक हे 3, मग 647. मग पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. ठीक आहे. त्यानंतर आता हे शाब्दिक उदाहरण आहे. आता हे शाब्दिक उदाहरण आपण काय करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे, त्यामुळे मी इथं समजून नाही सांगत तुम्हाला. आता सरावसाठी दिलेले प्रश्न आपण पाहूया. त्यामध्ये स्वाध्याय 12.1 पहा विद्यार्थी मित्रांनो, रेडी राहा तुम्ही पण नोटबुक घेऊन. आता मी तुम्हाला आज होमवर्क पण देणार आहे, 3-4 एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कला देणार मी, कारण आपल्याला व्हिडिओ छोटाच बनवायचा आहे, तुमची पण प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. एक छोट्याशा व्हिडिओमध्ये तुमचे कन्सेप्ट काय तिथं सांगितलेले ते सुद्धा क्लिअर व्हायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. मग त्यामध्ये जास्त मेहनत तुम्हाला पण करायची आहे, तुम्हाला खूप प्रॅक्टिस करायची आहे, खूप मेहनत करायची आहे. ठीक आहे. चला आता आपण पहिला प्रश्न सोडूया. काय सांगितलं आपल्याला पहिल्या प्रश्नामध्ये, 784 भागिले 8. मग 784 हा काय झाला आपला भाज्य, 784 ना, हो 84 भागिले 8. आता याआधी पण मी तुम्हाला सांगितलं, ज्या विद्यार्थ्यांना मराठीमध्ये पटकन भाग देता येत नाही ते काय करा, मग इंग्लिशमध्ये लिहा 784 डिवायडेड बाय 8 असं आपण त्याला म्हणतो. मग कुठलाही एक सॉल्व्ह करा तुम्ही, है ना, कुठला एक एक्झाम्पल सोडवा आणि वरचा जो उत्तर असेल है ना, त्याला इंग्लिशमध्ये आपण त्याला कोशियंट म्हणतो, म्हणजे तो भागाकार, तो आपला उत्तर आहे. मग आता पहिला अंक पहा काय आहे, एकदम डिटेल मध्ये सांगतो बरं का. पहिला एक्झाम्पल मी तुम्हाला, पहिला अंक काय आहे 7, तो 8 पेक्षा छोटा आहे, मग 2 घ्यायचे असे नाही, मला 0चा भाग नका देऊ तुम्ही. आता पण आपल्याला वेळ नाही वायाला घालायचं, तिथं परीक्षेमध्ये आपल्याला वेळ वायाला घालायचं नाही जास्त, म्हणून मी 800 तसं भाग देत नाही. ज्या टायमाला पहिली संख्या जर छोटी असली तर डायरेक्ट 2 संख्या घ्या. मग आता 8च्या टेबलमध्ये पाड्यामध्ये 78 येतं का चेक करा. मग 78 नाही येत ना, मग त्यापेक्षा छोटा नंबर सांगा कोणता आहे, 8 9 72. 8 9 72. मग आता 78 मधून 72 डायरेक्टच इथं वजाबाकी करा. बरेचशी मुलं आहे ना, आता 8तून 2 जातात हे मान्य आहे मला, पण कधी वरती छोटा नंबर असतो ना, ते इथं आहे ना हातचा घेतात. मग नाही, डायरेक्ट 78 घ्या, 72. 72च्या पुढे मोज 78 पर्यंत, 73 74 75 76 77 78. मोबाईल, मग 78 मधून जर 72 गेले तर उत्तर आपल्याला मिळणार आहे 6.
आणि वरून किती आले आपले 4. काय झाला हा 64. मग 8 8 64. 8चा वर्ग आहे ना तो, आणि 64 मधून 64 गेले 0. मग भागाकार काय आला आपला 98. म्हणजे आपलं उत्तर काय येणार आहे 98, पर्याय क्रमांक 3. मग विद्यार्थी मित्रांनो, दुसरा प्रश्न आहे 725 ला 9 ने भागले असता येणारा भागाकार व बाकी अनुक्रमे किती. अनुक्रमे म्हणजे आधी कोण सांगितले त्यांनी भागाकार नंतर बाकी. मग चला आपण भाग देऊ. 725 ला 9 ने भाग देऊ. मग 725 भागिले 9. मग पहा पहिला 7 छोटा आहे, मग दोन्ही अंक घ्या म्हणजे 72 बनला तो. मग 9 8 72 होतो की नाही. 72 मधून 72 गेले 0, वरून आला 5. 9 0 0, कारण की 05 म्हणजे 5च येते. मग 9 पेक्षा छोटा अंक आला ना मग 0चा भाग द्यायचा. 9 0 0 आणि 5तून 0 गेले 5. मग आपल्याला भागाकार काय मिळाला 80 भागाकार, आणि आपल्याला बाकी काय मिळाली 5. म्हणजे 80 आणि 5 आपलं उत्तर आपल्याला बघावं लागेल 80 5. मग कुठं आहे पहा 80 5 80 5. 5 80 चालणार नाही. भागाकार आधी सांगितलं नंतर बाकी अनुक्रमे. मग काय 80 5, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा 707 भागिले 7. सोडूया आपण त्याला. 707 भागिले 7. आता व्यवस्थित लक्ष द्या. 7 1 7, कारण की हे 7 7 सारखे आहे ना म्हणून एकाने भाग दिला आपण, 2 ने घ्यायचे असते मला. तुम्ही 7 10 हे 70 पण घेऊ शकतात. 7तून 7 गेले 0, वरून आला 0. मग 0 हे 7 पेक्षा छोटा आहे की नाही. मग 7 0 0, सॉरी 0 बरं का इथं 0. बरं किती आले 0तून 0 गेलं 0, वरून आले 7 आणि 7 1 7. हे 0 धरायचं नाही, लक्षात ठेवा. 7तून 7 गेले 0. उत्तर काय मिळालं आपल्याला 101. ज्यांना पटकन करता येईल त्यांनी लगेच तिथं उत्तर आपलं सिलेक्ट करून घ्यायचं. मग सॉल्व्ह करायची पण गरज नाही तुम्हाला, पण आपण प्रॅक्टिस व्हावं म्हणून आपण प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करतो. आता चौथा प्रश्न पहा. 984 ला 12 ने भागले तर भागाकार किती येईल. 984 भागिले 12. मग आता 12चा पाडा जर तुम्हाला येत असेल तर म्हणा मग आता 12चा पाडा आणि 98. मग कधी आपण सांगतो पहा 12 पंची 60, 12 सक 72, 12 साती 84, 12 आठी 96, 12 आठी 96. आता 98 मधून 96 गेले 2, वरून आला 4, आणि 12 दुने 24. किती आलं म्हणजे बाकी झिरो आली म्हणजे पूर्ण भाग गेला. म्हणजे उत्तर काय आलं आपला 82. उत्तर काय आलं 82. त्यानंतर पुढे पहा 5वा प्रश्न. जर 9 गुणिले म्हणजे चौकोन दिला रिकामा बरोबर 648, तर चौकोनच्या जागी कोणती संख्या येईल. मग मी तुम्हाला सुरुवातीलाच एक गोष्ट समजून दिली की गुणाकारपासून आपण भागाकारचे पण उदाहरणे बनवू शकतो. मग 9 ला कोणत्या संख्येने आपण गुणलं तर 648 येणार आहे. मग सिंपल काय करायचं असते आम्हाला, या मोठी संख्याला गुणाकारला काय करायचं या संख्येने भाग द्यायचं. मग 648 भागिले 9 करायचं. मग भाग देऊया आपण. पहा मग 9 साती 63, 64 मधून 63 गेले 1 उरला, वरून आले 8, 9 दुने 18, 18तून 18 गेले 0. म्हणजे भागाकार किती आला आपला 72. म्हणजे याचा अर्थ इथं कोणती संख्या असणार आहे 72 असणार आहे 72. म्हणजे 9चा गुणाकार जर आपण 72 बरोबर केला, उत्तर 648, पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा ज्या वेळेस बाकी शून्य असते ना, या दोघांचा गुणाकार म्हणजे भाजक आणि भागाकारचा गुणाकार भाज्य असतो. त्यामध्ये आपण बाकी सुद्धा मिळवतो, पण बाकी शून्य असल्यावर शॉर्टकट सांगतो तुम्हाला. त्यानंतर व्यवस्थित पहा 9768 भागिले बॉक्स म्हणजे काय बरोबर 9768. मग आत्ताच आपण एक नियम पाहिला की नाही, कुठल्याही संख्येला जर आपण 1 नी भाग दिलं तर आपल्याला तीच संख्या उत्तर मिळत असते. मग कुठल्याही संख्येला जर 1 नी भाग दिला आपण है ना, भाजक जर 1 असला तर भाज्य तीच संख्या काय असते आपल्या उत्तर असते म्हणजे भागाकार असतो. म्हणजे इथं 1 नी भाग दिला असता म्हणजे पर्याय क्रमांक
2. 7वा प्रश्न पाहूया. 150 या संख्येला 7ने भागले तर बाकी किती राहील? बाकी किती राहील बरं का, बाकी. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही करा प्रयत्न या प्रश्नाला. 150 भागिले 7 करा, याला भाग द्या, भागाकार काय येईल ते नाही पाहायचं आपल्याला. बाकी शेवटी तुमचं उत्तर किती येतो, बाकी रिमाइंडर. मग रिमाइंडर तुम्हाला सांगायचं म्हणजे बाकी किती तुम्हाला सांगायचंय. मग प्रयत्न करा, सॉल्व्ह करा आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. 8वा प्रश्न पाहूया. पुढील पैकी चुकीचे विधान कोणते? भाजक व भागाकार यांच्या गुणाकारात बाकी मिळवल्यास भाज्य मिळतो. काय सांगितलं पहा, भाजक व भागाकार यांच्या गुणाकारात, है ना, भाजक व भागाकार यांच्या गुणाकारात जर आपण बाकी मिळवली तर आपल्याला भाज्य मिळतो. हो बरोबर आहे ना, भाज्य मिळतोच आपल्याला. आपण पाहिलंच ना, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. मग बरोबर आहे विधान. मग चुकीचे विधान ओळखायचं आपल्याला. चुकीचं विधान, एखाद्या संख्येला त्या संख्येने भागल्यास भागाकार तीच संख्या असते. नाही, आता इथं चुकलं त्यांचं. पहा काय म्हणतात ते, एखाद्या संख्येला त्या संख्येने भागल्यास. माझ्याकडे समजा 5 संख्या आहे, मी त्याच संख्येने त्याला भाग देतो. मग ते म्हणतात भागाकार तीच संख्या असते. नाही, 5च्या पाड्यामध्ये 5 कधी येतो, 5 1 5. म्हणजे जर आपण एखाद्या संख्येला त्या संख्येने जर भाग दिलं तर उत्तर आपल्याला काय मिळतं, 1 मिळतं. 1 तीच संख्या मिळत नाही. 1नी भाग दिला तर ती संख्या मिळते आपल्याला. म्हणजे हा 1 इथं पाहिजे होता. मग ही संख्या म्हणजे हे विधान काय चुकीचे, पर्याय क्रमांक 2. 3 नंबरचा पहा, 0 या संख्येला कोणत्याही संख्येने भागले तर भागाकार 0 येतो. हो, 0 या संख्येला जर आपण कोणत्याही संख्येने भागले तर भागाकार आपल्याला काय मिळतो, 0च मिळतो. आणि 4थं वाक्य काय पहा, भागाकार क्रिया केल्यानंतर उरणारी बाकी भाजकापेक्षा लहान असते. हो, हे मात्र खरंय. मग दुसरा पर्याय आपला बरोबर आहे, हे चुकीचं विधान आहे. पुढचं पहा, 780 भागिले 12. 780 भागिले 12 आणि बरोबर प्रश्नचिन्ह. आता तुम्ही म्हणणार सर इथं नेमकं काय उत्तर लिहायचं? मग लक्षात ठेवा, भागाकार आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस वरचा उत्तर म्हणजे भागाकार हा आपला कोशियंट, हा आपला मेन उत्तर असतो. मग हा देखील प्रश्न तुम्ही सोडवा आणि याचं उत्तर मला कमेंट मध्ये सांगा. 7वा 9वा प्रश्न. ठीक आहे. त्यानंतर 10 नंबरचा प्रश्न पहा, त्रिकोण गुणिले काय म्हणतात आपल्याला, त्रिकोण गुणिले वर्तुळ किंवा ट्रायंगल मल्टिप्लाय सर्कल बरोबर 1235. जर त्रिकोण बरोबर 5, त्रिकोणच्या जागेवर काय आहे 5 आहे, तर वर्तुळ बरोबर किती? मग दोन संख्यांचा गुणाकार 1235 आहे. याचा अर्थ जर गुणाकाराला आपण एका संख्येने जर भाग दिला तर दुसरी संख्या आपल्याला मिळते. मग 1235 ला आपण 5 ने भाग देऊ. मग 5 ने भाग द्यायचं म्हणजे त्या संख्येच्या एकक स्थानी 5 आहे म्हणजे पूर्णतः भाग जाणार आहे. मग 5 दुने 10, इथं 2 उरले, 3 घेतलं वरून, 5 चोक 20, 3 उरले, वरून आला 5 आणि 5 7 35, बाकी 0 म्हणजे किती आलं 247. किती उत्तर आलं 247. मग पर्याय क्रमांक 4 247. 5 ने भाग दिलं तर 247 येणार आणि 247 ने भाग दिलं तर 5 येणार, पण एवढं मोठं भाग नाही देणार तुम्हाला ते. 11 नंबरचा प्रश्न पहा, पुढील पैकी कोणत्या उदाहरणात बाकी 0 असेल? व्यवस्थित पहा बरं का, बाकी 0 असेल. आता इथं काय सांगितलं त्यांनी आपल्याला, बाकी 0 पाहिजे. ठीक आहे, म्हणजे पूर्णतः भाग जायला पाहिजे. मग इथं जर आपण व्यवस्थित पाहिलं तर इथं 9 2 9 9 1 9 होऊ शकतो, 9 1 9 होऊ शकतो, पण या 2 ला भाग जाणार नाही. त्यानंतर पहा पुढं, इथं जर आपण याला भाग दिला तर हे पण होणार, तुम्ही करून पहा प्रयत्न, नाही भाग जाणार, पण याचे चान्सेस आहे. पहा इथं काय आहे 808 भागिले 8. पहा बरं का, आता 808 भागिले 8, 8 10 80, 80 मधून 80 गेले 0, वरून काय आलं पहा 8 आणि 8 1 8, पूर्ण भाग गेला की नाही, बाकी 0 मिळालं. मग शक्यतो मग ते ह्या 9च्या पट्टीमध्ये नंबर पाहिजे, 7च्या पट्टीत पाहिजे, 8च्या पट्टीत पाहिजे का नाही, मग आहे इथं पर्याय क्रमांक 3 आपला बरोबर उत्तर आहे.
पुढीलपैकी कोणत्या उदाहरणात भागाकार 11 व बाकी 3 असेल? आता इथं ज्यांना पाडे येतात ना ते शॉर्टकट पटकन करू शकतात, पण मात्र ज्यांना आता पाडे व्यवस्थित येत नाही किंवा त्यांना शॉर्टकट जमणार नाही, मग त्यांना प्रत्येक इथं उदाहरण सोडून पाहावं लागेल. मग जिथं तुम्हाला 11 जर यायचे चान्सेस वाटले वरती भागाकारमध्ये, मग तो उत्तर आपला असू शकतो. पण ते 2-3 जणांमध्ये पण 11 उत्तर येऊ शकतो ना, पण बाकी पण 3 पाहिजे. मग आता आपण याला सोडूया. अगोदर काय घेऊ आपण, 168 भागिले 15, 15 एक 15, एक उरला, वरून आले 8, 15 एक 15, मग किती उरले, 18तून 15 गेले तर 3. मग पहा आपण लक्की खूप. काय झालं आता पहिल्याच उदाहरणामध्ये असं झालं की भागाकार आपल्याला 11 मिळाला आणि बाकी 3 मिळालं. मग पहा, आणि तेच म्हणले आपल्याला ते भागाकार 11 आणि बाकी 3, भागाकार 11 बाकी 3, म्हणजे पहिल्याच उदाहरणामध्ये पहिल्याच पर्यायामध्ये आपल्याला उत्तर मिळालं. हा ट्रिक सांगणार आहे, टेन्शन घेऊ नका तुम्ही, सांगतो तुम्हाला ट्रिक. थांबा, आता एवढं शेवटचा प्रश्न आता आजचा. आता पहा, 400 भागिले 4 या भागाकाराचे उत्तर किती येईल, है ना? मग 400 भागिले 4 इथं सोडवतो मी त्याला. आता 400 भागिले 4 जर शॉर्टकट करायचे तर पहा, 4 एक 4 झालं, शून्य आलं, आणि हे इथले 2 शून्य फक्त इथं कॉपी करून टाकायचे, म्हणजे 100. म्हणजे 100 चोक 400 होणार आहे नाही, 100चा गुणाकार 4 बरोबर 400 होणार आहे. इथं जर आता कंटिन्यू शून्य असले आपण शून्य देऊ शकतो. मग 4 एक 4 पूर्ण भाग गेला, आणि इथं 2 शून्य, 2 शून्यवरती कॉपी करा, म्हणजे उत्तर काय आहे आपला 100. मग 100 म्हणजे पहा 10 दशक, दशक म्हणजे आपण शून्य लावतो नाही, 10 दशक म्हणजे 100च होणार आहे. एक शतक, एक शतक म्हणजे सुद्धा 100, 100 एकक, 100 एकक म्हणजे सुद्धा 100. मग पर्याय 1 पण बरोबर आहे, पर्याय 2 पण बरोबर आहे, पर्याय 3 पण बरोबर आहे. याचा अर्थ सर्व पर्याय बरोबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा इथला एक नवीन टाईपचा प्रश्न आपल्याला समजला की कधी कधी आपल्याला सगळे पर्याय सुद्धा बरोबर, पण ते थोडेसे आपल्याला वेगळ्या प्रकारे सांगितलेले असतात. आता आपलं उत्तर होतं 100, तर एक शतक म्हणजे 100 असतो, पण 100 एकक म्हणजे सुद्धा 100 असतो, आणि 10 दशक म्हणजे सुद्धा 100 असतो. 10 लिहिले, दशक म्हणजे आपण शून्य लावतो. मग तिन्ही पर्याय बरोबर आहे. तर चौथा पर्याय काय सांगितले त्यांनी, सर्व पर्याय बरोबर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण भागाकार हा 12वा घटक आपण आज शिकलो, ज्यामध्ये आपण फक्त 3 अंकी संख्या किंवा 2 अंकी संख्याचं भागिले 2 अंकी संख्यापर्यंत पाहिले. शाब्दिक उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आता तुम्हाला सांगायची आहे ट्रिक, टेबल बनवायची ट्रिक कशी. ठीक आहे, सांगतो आता. आता पहा, समजा तुम्हाला 23चा टेबल बनवायचा आहे, म्हणजे 23चा टेबल बनवायचा आहे तुम्हाला. मग काय करायचं पहा, 23चा टेबल बनवायला 3चा टेबल तुम्हाला माहिती, 2चा टेबल म्हणजे पाडा तुम्हाला माहिती, 3चा पाडा इकडे लिहून घ्या, 2चा पाडा इकडे लिहून घ्या. आता पहा हे कधी वापरायचं, आता मोठे भागाकार तुम्हाला नाही, तुम्हाला जास्तीत जास्त 20-25 पर्यंतचे, त्यामुळे तुम्ही पाडे पाठ करा. पण ट्रिक समजा आलंच तुम्हाला भागाकार एखाद्याला करायचंय, 57 भाग द्यायचंय, 45 भाग द्यायचंय, 92 भाग द्यायचंय, 23 भाग द्यायचंय, त्या टायमाला तुम्ही काय करणार, मग 3चा आपण पाडा लिहू. मग इथं आपण 3चा टेबल लिहून घेतला. आता याच लाईन मध्ये सांगतो बरं काटकून, याच लाईन मध्ये 2चा पाडा म्हणजे बेचा पाडा. आता पहा इथं आपण 23चा पाडा बनवूया. आता इक्वल टू करायचं इथं असं. त्यानंतर 3चा जो आपला इथं पहा एकक स्थानी कोण होता, 3. मग इथं एकक स्थानची पूर्ण संख्या घ्यायची, म्हणजे पूर्ण अंक हे घ्यायचे एकक स्थानची. 3, 6, 9, 2, 5, 8, 1, 4, 7 आणि 0. आणि त्यानंतर उरलेली संख्यांची काय करायची, बेरीज करायची. आता 2 ला इकडे कोणीच नाही, मग 2 जसं तसं लिहा, हे 4 जसं तसं लिहा, एकटाच येतो, इकडे कोण नाही ना. आता हे 6 पण जसे तसे लिहा. आता इथं पहा 8 आणि हे 1 उरला नाही याचा, हे 8 आणि 1 9. त्यानंतर हे 10 आणि 1 10 आणि हे 1 11.
त्यानंतर हे 12 आणि 1, 12 आणि 1 की झालं 13. त्यानंतर 14 आणि हे 2, 14 आणि 2 16. त्यानंतर 16 आणि हे 2 की झाले 18. 18 आणि हे 2, 18 आणि 2 20. 20 आणि हे 3 की झाले 23. वरती पण 23, खाली पण 23 म्हणजे 230, म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कुठल्याही 2 अंकी संख्येचा पाढा बनवू शकतात, म्हणजे 11 पासून 99 पर्यंत. पण शक्यतो 20 पर्यंत तुम्ही व्यवस्थित पाठ ठेवा. 20 चे पुढे तुम्ही अशा प्रकारे बनवू शकतात. काय केलं, परत एकदा ट्रिक सांगतो. 23 आहे म्हणजे एकक स्थानी 3 आहे, दशक स्थानी 2 आहे. एकक स्थानी संख्याचा जो अंक आहे त्याचा पाढा लिहून घ्या पूर्ण, म्हणजे 3 चा टेबल लिहून घेतला आपण, 2 चा पण टेबल लिहून घेतला. मग या 3 च्या टेबलमध्ये पाड्यामध्ये जे एकक स्थानी सगळे अंक आहे ना ते जसे तसे इथं कॉपी केले आपण, पहा ब्लॅक पेनने दाखवलं मी. आणि उरलेल्या अंकांची काय करायची, बेरीज करायची. 2 एकटा इथं म्हणून 2 लिहिला, 4 पण एकटा आहे म्हणून 4 लिहिला, 6 इकडे कोणता अंक नाही म्हणजे 6. पण इथं पहा, आता इथं 1 आहे ना, 8 आणि 1 यांची बेरीज करत चालायची, 9. 10 आणि 1 11, 12 आणि 1 13, 14 आणि 2 16, 16 आणि 2 18, 18 आणि 2 20, 20 आणि 3 23. मग कशी वाटली ट्रिक आपली, मस्त आहे ना. मग प्रयत्न करा तुम्ही. मग आता 55 चा पाढा बनवा, त्यानंतर 96 चा पाढा बनवा. आता 96 मध्ये 9 चा पाढा यायला पाहिजे तुम्हाला, बरं का, लक्षात ठेवा. ठीक आहे, अशा प्रकारे. त्यानंतर ज्यांच्या एकक स्थानी 0 आहे ते पण टेबल आपण झटपट बनवू शकतो, है ना. ज्यांच्या एकक स्थानी काय आहे, 0 आहे. मग काय करतो आपण, इथं कोण आहे, दशक स्थानी 4 आहे ना, मग 4 चा पाढा इथं लिहा. 4 दुने 8, 4 त्रिक 12, 4 चौक 16, 4 पंचे 20, 24, 28, 32, 36 आणि 40. आणि हा 0 फक्त इथं लावत चला यांना. झालं तुमचा 40चा टेबल तयार. मग 0 वाला सोप्पा जातो जास्त. ठीक आहे, याच्यापेक्षा 0 वाला सोप्पा आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण भागाकार हा टॉपिक पाहिला. काही होमवर्कला प्रश्न दिले ते सोडवा तुम्ही. व्हिडिओ जर आवडला, आपली ट्रिक जर आवडली तुम्हाला, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.